क्वेश्चन नंबर 2A4, B4 किंवा क्वेश्चन नंबर 4A4 या ठिकाणी जे काही ग्रामर येतं म्हणजे हे दोन तर टेक्स्चुअल पॅसेज असतात, पण हे जे नॉन टेक्स्चुअल पॅसेज आहे तर याच्यामध्ये जे कुठले ग्रामरचे टॉपिक्स येतात ते कोणते कोणते टॉपिक्स आहेत ह्याची जर तुम्हाला एक लिस्ट मिळाली तर तुम्ही त्याच्यानुसार अभ्यास करू शकता. सो तीच लिस्ट आता आपण इथे बनवलेली आहे. सगळ्यात पहिल्यांदा क्वेश्चन नंबर 2A4 किंवा B4 याच्यामध्ये तुम्हाला दोन्हीमध्ये पण टेक्स्चुअल पॅसेज असतात. त्याच्यामुळे याच्यामध्ये जे काही वाक्य येणार आहेत ग्रामरसाठी किंवा जेही काही ग्रामरवरचे प्रश्न येणार आहेत ते ऑब्व्हियसली टेक्स्चुअल बेस्ड असणार आहेत. पण क्वेश्चन नंबर 4A4 मध्ये जे काही क्वेश्चन्स येतील ते नॉन टेक्स्चुअल पॅरेग्राफमधले असणार आहेत. त्याच्यामुळे त्या क्वेश्चनमधले सेंटेन्सेस तुम्हाला आधी माहिती नसणार आहेत कारण ते नॉन टेक्स्चुअल पॅसेज आहे. सो त्याच्यामध्येही तुम्हाला जर एक लिस्ट मिळाली की नेमके कोणते कोणते टॉपिक्स येतात तर तुम्ही ते सुद्धा टॉपिक्स पक्के करू शकता आणि तुम्ही त्याच्यामध्ये आउट ऑफ स्कोर करू शकता. तर याच्यामध्ये मी काही टॉपिक्स घेतलेले आहेत अनालिसिस करून मागच्या काही पेपर्सचं की कोणते कोणते टॉपिक्स येऊन गेलेले आहेत जेणेकरून आपल्याला पुढे त्याचा अभ्यास करता येईल. पहिला टॉपिक आहे क्वेश्चन टॅगचा. क्वेश्चन टॅगवरती मी ऑलरेडी डिटेल व्हिडिओ अपलोड केले जेणेकरून तुम्हाला समजेल की क्वेश्चन टॅग कशा पद्धतीने आपण वापरतो किंवा हे प्रश्न आपण कसे सॉल्व्ह करतो. क्वेश्चन टॅगमध्ये तुम्हाला एक वाक्य दिलेलं असतं आणि ते वाक्य तुम्हाला जर पॉझिटिव्हमध्ये दिलं असेल तर क्वेश्चन टॅग आपण निगेटिव्हचा वापरतो आणि शेवटी प्रश्नचिन्ह देतो. जर आपण शेवटी क्वेश्चन मार्क नाही दिला तर आपलं उत्तर बरोबर असून सुद्धा ते चुकीचं कन्सिडर केलं जातं. जर तुम्हाला वाक्य निगेटिव्ह दिलं असेल तर तुम्हाला क्वेश्चन टॅग हा पॉझिटिव्ह लावायचा असतो अलॉंग विथ क्वेश्चन मार्क. अगेन तुम्ही जर क्वेश्चन मार्क नाही लावला तर तुमचे मार्क्स त्या ठिकाणी जाऊ शकतात तुम्ही बरोबर लिहून सुद्धा. त्याच्यामुळे क्वेश्चन टॅगचे डूज आणि डोंट्स मी त्या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहेत. ज्या ज्या व्हिडिओचा रेफरन्स या व्हिडिओमध्ये येईल त्या सगळ्याच्या लिंक्स तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि कमेंट बॉक्समध्ये पाहायला मिळतील. नेक्स्ट आहे डिरेक्ट इनडिरेक्ट स्पीच. सो डिरेक्ट आणि इनडिरेक्ट स्पीचमध्ये काय असतं की डिरेक्ट स्पीच म्हणजे मी तुमच्याशी डिरेक्टली बोलते हे झालं डिरेक्ट स्पीच. इनडिरेक्ट स्पीच म्हणजे मी तुमच्याशी काहीतरी बोलते आणि तुम्ही माझं बोलणं तिसऱ्या व्यक्तीला सांगताय. सो हे जे आहे याला आपण म्हणतो इनडिरेक्ट स्पीच. याचे बरेचसे रूल्स आहेत आणि बऱ्याचदा हा टॉपिक आपल्याला खूप अवघड वाटतो पण तो असा नाही आहे. एकदम साध्या सोप्या रूल्ससोबत मी तो टॉपिक समजावून सांगितलेला आहे. त्याची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा कमेंट बॉक्समध्ये पाहायला मिळेल. नेक्स्ट आहे आयडेंटिफाय टेन्स. हा खूप जास्त विचारला गेलेला टॉपिक आहे. तुम्हाला आयडेंटिफाय टेन्स A4 मध्ये क्वेश्चन नंबर 2A4 मध्ये किंवा क्वेश्चन नंबर 4A4 मध्ये हमखास विचारला जाणार कारण हा टॉपिक असा आहे की तुम्ही टेन्स खूप आधीपासून शिकताय त्याच्यामुळे तुम्हाला येणं अपेक्षित आहे. त्याच्यामुळे हा टॉपिक इथे घेतलेला आहे. सो त्याच्यामध्ये आयडेंटिफाय टेन्समध्ये तुम्हाला एखादं वाक्य दिलं जातं आणि तुम्हाला सांगितलं जातं की हे वाक्य कोणत्या टेन्समधलं आहे. प्रेझेंट, पास्ट कंटिन्युअस, पास्ट परफेक्ट, प्रेझेंट परफेक्ट जे कुठला टेन्स असेल तो तुम्हाला लिहायचा असतो. आता टेन्सवरती जर तुम्हाला व्हिडिओ हवा असेल तर तुम्हाला कमेंट्समध्ये सांगू शकता.